ज्याचा पक्ष कुठला विचारलं ते म्हणतात सत्ताधारी पक्ष. म्हणजे काय? ज्या पक्षात सत्ता त्या पक्षाचा आम्ही तसं करून चालत नाही, कारण आम्हाला परंपरा. वसंतदादांनी या देशासाठी स्वातंत्र्य मिळवून घेण्यासाठी लढाई लढली, इंग्रजांची लढाई लढली, छातीवर गोळ्या घेतल्या आणि ह्या विचाराशी ठाम राहील. हा पुरोगामी विचार आपल्या सगळ्यांना एकत्र आपण घेऊन गेलं पाहिजे, एकत्रच वागलं पाहिजे. वसंतदादा तुरुंगात होते, तुरुंग फोडत असताना त्यांना सहकार्य करणारे, तू मराठा आहेस का तू हिंदू आहेस हा प्रश्न तरी कुणाला विचारला नव्हता. देशासाठी भांडत असताना आपण कुठल्या जातीचे कुठल्या धर्माचे हे कधी पाहिलं नव्हतं. पण भारतीय जनता पार्टीचं काहीतरी वेगळंच नियोजन चाललेलं आहे. प्रत्येकाला तुम्हाला आम्हाला ते आपली जात आठवण करून देतात. आता आपल्या धर्माप्रमाणे आपल्या आपल्या रीती रवाजाप्रमाणे आपण करणार, लग्न ठरवताना पाहुणं बघणार, ठीक आहे. पण आपण वागायचं कसं, आपण राहायचं कसं, आपण मतदान कसं करायचं, पक्ष कुठला, हे सुद्धा आपण जात धर्म त्यात मुद्दे काढायला लागलो तर किती दिवस जगणार आहे. तरुण तरुण पोरांना आपण डोक्यात घालतोय, तू ह्या धर्माचा आहेस, तू असंच वागला पाहिजेस, तू त्यांच्यावर असंच वागला पाहिजेस. का निर्माण करायला लागलेत हा द्वेष? फक्त स्वतःच्या राजकीय फायद्यासाठी. त्यांना काही लेणं घेणं नाही तुमच्या कुणाशी, त्यांना धर्माशी काय देणं घेणं नाही, त्यांना विचाराशी काय देणं घेणं नाही. काहीतरी करून सत्ता प्रत्येक वेळी काबीज करायची आणि करण्यासाठी जे लागेल ते करायचं. आम्ही प्रामाणिक राहिलो. या ठिकाणी कित्येक वर्ष काही प्रामाणिक लोक आमच्यावर राहिलेली आहेत. त्यांना ह्या वेळेला संधी द्यायचा निर्णय आम्ही दोन्ही पक्षांनी मिळून घेतला. या परिसरात सुद्धा एक व्यक्ती तुमच्या भागातील नगरसेवक म्हणून मागच्या टर्मला पहिल्यांदा निवडून गेले. निवडून गेल्यावर नगरसेवक म्हणून सगळीकडे वावर केला. पण नगरसेवकाची काय जबाबदारी आहे? 5 वर्ष नाही 7 वर्ष झाली तर त्या व्यक्तीला अजून कळलेलं नाही आणि आता परत तुमच्या पुढे निवडणुकीला यायला लागला. म्हणून आम्ही निर्णय घेतला ह्या परिसरात बदल घडला पाहिजे. पण ह्या बदल घडत असताना इथला पण एक उमेदवार आपल्याला द्यावा लागणार. अनमोने थोरातांचं घर या भागातलं एक प्रतिष्ठित घर आहे. ह्यांच्या सूनबाई सुरेखा परमेश्वर भारगुडे थोरात, या सूनबाईंना आपण ह्या ठिकाणी काँग्रेस पक्षाच्या हाताच्या चिन्हावर उमेदवारी दिली. आम्ही तुम्हाला सांगणार आहे त्या बाकीच्या लोकांना पाडा. ते पाडत असताना आमचं काय व्हायचं ही तुम्हाला काळजी नसावी म्हणून तुमच्या परिसरात उमेदवार दिलाय आणि मी तुमच्या परिसरातच आहे. कुठे कमी पडलं तर मीच आहे, तुम्ही काही काळजी करायची गरज नाही. ह्या 4ही उमेदवारांच्या पाठीशी भक्कमपणे जबाबदारीनं मी उभा आहे, विश्वजित कदम साहेब उभे आहेत आणि जयंत पाटील साहेब उभे. त्याबरोबर आम्ही उमेदवारी दिलेली आहे आशा नितीन काका शिंदे यांना. महापालिकेचा अनुभव आहे. त्यांचे जे पती आहेत नितीन काका शिंदे हे कबड्डी क्षेत्रातलं एक नावाजलेलं व्यक्तिमत्व आहे. कबड्डी क्षेत्रात खूप चांगलं केलं. संघटनेचे सेक्रेटरी, त्या संघटनेचे आज ते सचिव आहेत. त्या कबड्डीच्या माध्यमातून त्यांनी खूप शिष्य तयार केली. स्वतः महापालिकेत नोकरी लागल्यावर बऱ्याचपैकी तरुण मुलांना, कबड्डी क्षेत्रातल्या मुलांना, आपल्या शिष्यांना त्यांनी त्या ठिकाणी महापालिकेत नोकरीला लावलं. महापालिकेचा त्यांना चांगला अनुभव आहे. कुठल्या विभागात कसं काम करून घ्यायचं, काय काम असते ह्याचा पूर्ण अनुभव आहे. त्यामुळे आशाताईंना निवडून दिल्यावर कुठलंही काम असलं तर ते ज्या विभागात फोन करतील त्या विभागात महापालिकेच्या त्यांच्या नवऱ्याचा एक ना एक शिष्य निश्चित त्या ठिकाणी काम करत असतात. 100%. हा फायदा त्या नगरसेवक निवडून दिला आपला होणार आहे. दादा सहाय्यक आयुक्त म्हणून रिटायर, सहाय्यक आयुक्त म्हणून त्यांची शेवटी सेवानिवृत्ती झाली. त्यामुळे त्यांचं काही तुम्हाला काम असलं लगेच कामाची कसं असते, कामाचं एक समज लागते आणि उरक लागतो. आता आपण काम सांगितलं, आम्ही ओके म्हटलो, गेलो, तुम्ही काय सांगितलं हेच मला कळलं नसलं तर काम करणार कसं? आणि कळलं तरी करायची लगेच धमक पाहिजे, लगेच फोन करून काम जागेत झालं पाहिजे. अशा आम्ही तुम्हाला आशा नितीन शिंदे म्हणून उमेदवार या ठिकाणी दिलेले आहेत की ज्यांच्या माध्यमातून या परिसरातील कामं सुद्धा होतील.
मग तिसरे आमचे उमेदवार अत्यंत गरीब कुटुंबातनं पक्षाशी एकनिष्ठ राहून काम करणारा प्रमोद सूर्यवंशी. नगरसेवकपूर्वी काम केलेलं आहे आणि विचाराशी पक्का आहे. त्याला खूप लोकांनी त्रास द्यायचा प्रयत्न केला, पण तो आपल्या विचाराशी ठाम राहिला, पक्षाबरोबर एकनिष्ठ राहिला, कष्ट करत राहिला. त्रास झाला, मागच्या वेळेला तुम्ही लोकांनी त्याला चांगली मतं दिली होती, तो निवडूनच आला असता, पण आम्हीच त्याला बळजबरी केली. तू त्या 14 नंबर गाव भागात जाऊन उभा राहायचंस. त्याची बायको इथं उभी असताना भोसले सर, माने सर, आम्ही त्याला सांगितलं तू गाव भागात उभार. पक्षाचे आदेश मानून बजाज साहेब तो गाव भागात अवघड ठिकाणी जाऊन लढला आणि तिथं पण लक्षणीय मतं घेतली. 2 ठिकाणी भाजपच्या बालेकिल्ल्यात आणि लक्षणीय मतं घेतली. 2 ठिकाणी लक्ष विस्कळीत झाल्यामुळे इथं थोडं मतात पराभूत झाला. तो ह्या ठिकाणी आपण ह्या काँग्रेसने उमेदवार दिलेला, अत्यंत प्रामाणिक पोरगा, तुमचं काम करणारा. तुमच्या लोक येणार, आमच्या तो जातीचं नाही, ह्याचं नाही, त्याचं नाही. जो आपल्या कामाला येईल, जो आमच्या मदतीला येईल, तोच आमचा पाहुणा. बाकी नावाचे पाहुणे आहेत, त्यांना लग्नाला जेवायला बोलूया, बाकी कार्याला बोलूया, तिथं पाहुणपै सांभाळूया. आपल्या कष्टाचा माणूस, आपल्या कामाचा माणूस हा निवडून द्यायला आपण ह्या ठिकाणी प्रमोद भैया. चौथा आपला उमेदवार अभिजित उर्फ मनोज भैया. त्याचा घराण्याचा एक वारसा आहे, त्या कुटुंबातले ते येतात. एक तरुण पिढी पोरांची एक चांगली फौज त्यांच्याकडे आहे. तुमची ढाल म्हणून ह्या ठिकाणी तो उभं राहील. काही अडचण आली तर 2 मिनिटात तुमच्याकडे येणार. काही तुमची अडचण असेल तर लगेच तुमच्यासाठी समोर उभारणार. त्यालाही काहीतरी वाटत होतं, कुठेतरी चुका लागले आणि त्यामुळे त्यांनी धाडस करून या ठिकाणी उमेदवारी या ठिकाणी घेतलेली आहे. असे 4 उमेदवार या ठिकाणी दिलेले आहेत आणि मी तुम्हाला विनंती तीच करणार की हे 4 उमेदवार तुम्ही सगळ्यांना निवडून द्या. एक संख्याबळ चांगलं मिळणार आहे. ह्या ठिकाणी भाजपचा पराभव ह्या महापालिकेत निश्चित आहे, कारण लोक त्यांना वैतागलेली आहेत. फसवणूक करून करून आता त्यांना पण उद आलेला आहे. परवा मुख्यमंत्री इथं आले, मुख्यमंत्र्यांनी भाषण केली, हे देतो ते देतो, हे करतो ते करतो. 17 वर्ष आमदार तुम्हाला दिलाय भाजपला, 17 वर्ष, 10 वर्ष खासदार दिला, 9 वर्ष तुम्हीच फडणवीस साहेब मुख्यमंत्री आता उपमुख्यमंत्री, 9 वर्ष तुम्हाला सांगलीची आठवण झाली नाही. अजूनही करतोच म्हणतात, चांगली करूया चांगली. अरे कधी 2014 मोदी साहेब आले, मोठं भाषण केलं, त्या लाटेत आम्ही बी वाहून गेलो. एवढी मोठी लाट आली, चांगली करूया चांगली, लोक बी हो चांगली चांगली, मोदी मोदी मोदी. सांगलीला काय फायदा झाला? 10 वर्ष खासदार निवडून दिला मोदींच्या नावानं. खासदारचं काम दिल्लीत भाषण करायचं होतं हेच कुणाला माहित नाही. आम्ही मागच्या निवडणुकीत लोकसभा आपण बोललो, एक तर व्हिडिओ दाखवा आहे आम्हाला माहित नव्हतं, एक तर खरोखर नाही. दादा तुमचे व्हिडिओ आहेत का? एक बी नाही तुमचे आहेत. 10 वर्ष लय लांबचं झालं. 10 वर्ष त्यांचा माझा 5 वर्षाचं लय झालं, 1 वर्ष लय झालं. 15 दिवस फक्त अधिवेशन पहिल्या 15 दिवसाच्या अधिवेशनात त्यांनी 10 वर्ष जेवढे प्रश्न विचारले नव्हते ते एका 15 दिवसात विचार. तुम्हाला आम्ही एकदा शब्द देतो ना, आम्ही पाहायला देतो. मी लोकांना भाषणात लोक आता बोलायला लोक टाळ्या वाजवायचे. मी म्हणायचो तुम्हाला कधी कधी वाटेल दुसरा कोण खासदार भारतात निवडून गेलाय की नाही, हाच का बोलायलाय. हे मी तुम्हाला शब्द दिला होता की मी बोलणार, एवढा बोलणार, तुम्ही म्हणणार दुसरं कोण हाय का नाही. भारतात सगळ्यात जास्त मुद्द्यांवर प्रश्न मांडून बोलणारा खासदार म्हणून तुमचा खासदार आज त्या ठिकाणी एका वर्षात नाव मिळवणार. एका वर्षात. तो कधी कधी म्हणतो खासदार कुठं, खासदार 6 महिने दिल्लीत असतो. माझं पण कुटुंब इथंच आहे, मला बी कधी कधी वाटतं यावं, पण तुम्ही निवडून दिलाय दिल्लीत. इथं तुम्ही कुडकुडाला खालती मॅट आहे म्हणून जरा बरं आहे. इथं दिल्ली लय थंडी, रात्री झोपताना 10 शाली घालायला लागतात, मग झोप लागते. पण जबाबदारी निवडून दिली तुम्ही आम्हाला. तुमचे प्रश्न पोट तिडकीने मांडताना काय त्रास होतो तो जो असेल तो मी सहन करणार. मी बोलायला उठल्यावर समोर 50-60 खासदार भाजपचे उठतात, मुद्दामून बोलतात बसवा बसवा. ते वरती बसला स्पीकर सुद्धा बस बस म्हणतो, मी नाही बसत. माझा मुद्दा संपल्याशिवाय मी सुट्टी देत नाही त्यांना. प्रश्न आपल्या मनाचा असला, जिव्हाळ्याचा असला
तर आपण तो मांडला पाहिजे. आपल्या लोकांनी का निवडून दिले हे विसर पडता कामा. हो, जनसेवेत आपल्याला करणार लोकांची बाकी कामं आहेत. खासदाराचं गटरीचं काम खासदाराचं नसते, पण तुम्ही अपेक्षा ठेवणं काय चुकीचं आहे. तुमचा नगरसेवक गटर करणार म्हणून तुम्ही खासदारांना विचारते, हे पण मला कळतंय. ह्या ठिकाणी रस्त्याच्या ह्या ठिकाणी भाजपचा नगरसेवक तुम्ही भाजपचं पूर्ण पॅनल निवडून दिलं, त्या ठिकाणी पलीकडे तुम्ही काँग्रेसचं पूर्ण पॅनल निवडून दिलं. भाजप सत्तेत आहे, मग आमचा विकास जास्त का झाला. तेच सांग. इथं भाजप सत्तेत आहे, रस्त्या पलीकडे काँग्रेस सत्तेत आहे. त्या प्रभागात जास्त निधी का आला. आम्ही सत्तेत नव्हतो महापालिकेत, आम्ही राज्यात सत्तेत नाही, दिल्लीत सत्तेत नाही. आता आमची मी फोडली नगरसेवक, ती आता आम्हालाच म्हणाला अन्याय केला. मला लोक आमच्यावर बी असा अन्याय करा, मला लोक यायला लागले. निवडून आणला आम्ही आणि आम्हीच आणलं. अन्याय केला म्हणतात लोक, म्हणतात अजून आम्हाला बी असंच अन्याय करा. हा, आपण ठरवलं, मी ठरवलं, माझा प्रभाग लोकांनी विश्वास ठेवलेला आहे. खासदारकीचा मी उमेदवार जरी असलो तरी लोकांची कामं करायची जबाबदारी माझी आहे म्हणून भांडून निधी आणला आणि पुढे आणणार. दिल्लीत मी मध्ये बोललो, दिल्ली जरा बोलायला लागला, समोरचा बोलतो लय बोलू नको, काय निधी पाहिजे ते. म्हणलं लोकांसाठी मागतोय, माझ्या आजानं मला भरपूर सोडून दिलाय, मला गरज नाही, लोकांसाठी करायचं आहे. लोक ज्या जबाबदारीने निवडून देतात त्यासाठी करायचं आहे आणि ते करण्यासाठी हे 4 उमेदवार आम्ही तुम्हाला दिलेले. थोडा त्यांची घरची परिस्थिती बरी आहे, त्यांच्या मागे लागा लागला उमेदवारी घ्या म्हणून. ते म्हणलं कुठे आपलं चांगलं चाललंय. तुमचं चाललंय, बाकीच्यांचं बघा. आपण नाही उभारलो तर आपला लोकांचा फायदा ही भाजपवाली घेत जाणार, आपल्यात भांडणं लावत जाणार. निवडणूक आली तर भगिनी आता बघतात माझ्याकडे, संक्रांतीला तुमच्या खात्यावर पैसे येणार, 100% येणार, कारण मत पाहिजे. पुन्हा येणार नाही. पुन्हा वर्षानं कुठली निवडणूक लागली तर चुकून आलंच राहिलं, अनुभव येत नाहीत. शेवट आहे. पण आपण त्या 1500 रुपयाच्या बदल्यात आपल्या पोरीची सुरक्षा विकतोय, हे विसरून चालणार नाही. झोप लागते का. घरी बसल्या बसल्या पोरगी गेली सकाळी शाळेला, ती दारात आत येऊन दाराला कुलूप लावूस तोपर्यंत मन शांत राहते. या भाजपची सत्ता आहे आणि अजूनही आपल्याला आपल्या पोरीची काळजी वाटते. हाच भाजपचा अपयश आहे. कारण सत्ता येण्यासाठी दारू पाजायची, गांजा वाटायचा. मेडिकलच्या दुकानाला गोळ्या मिळाल्यात गांजा आणि चरसच्या. मेडिकलच्या दुकानात, किराणा दुकानात. तुम्हाला कळते, बारक्या पोहाला कळते नशा कुठे मिळते, पोलिसांना कळत नाही. गृहमंत्री कोण आहे, फडणवीस. मुख्यमंत्र्याला कळत नाही की नशा पोरं करायला लागलेत, तीच पोरं नशा करून आमच्याच पोरी छळा लागलेत आणि तुम्ही कमळ 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 करून मत टाकाला. कधी बदल घडायचा. ज्या ज्या राज्यात पूर्ण सत्ता भाजपची आहे, गुजरातमध्ये भाजप सत्ता आहे, ग्रामपंचायतीपासून पंतप्रधान एकाच पक्षाचा आहे, त्या राज्यात महिला 1 रुपये पैसे मिळत नाही. तिथं लाडकी नाही आणि दोडकी नाही, कुठलीच बहीण नाही. उत्तर प्रदेश ग्रामपंचायत, दूध सोसायटी, विकास सोसायटी पासून पंतप्रधान, मुख्यमंत्री, मंत्री, आमदार, खासदार सगळे एका पक्षाचे आहेत. तिथे 1 रुपया बहिणीला देत नाहीत. नाही, फुकट मतं मिळतात, भाषण करून कशाला काय देतील. ह्या राज्यात सुद्धा त्यांनाच सगळं दिलं, इथं पण सगळं बंद होणार. आणि तुम्हाला थापा मारून तुम्ही मतच देताय तर तुमच्यासाठी पैसे द्यायची काय गरज. तर ह्या कुठल्याही भूलथापांना तुम्ही बळी पडू नका. काँग्रेस पक्षाचे, शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे हात बळकट करा. या महापालिकेत मी तुम्हाला सांगतो, आणि मी तुम्हाला लोकसभेला जो शब्द दिला तुम्ही पाळलेला आहे, या महापालिकेला सुद्धा तुम्हाला शब्द देताना मी खूप काळजीपूर्वक देतो. मला मोठे आश्वासनं द्यायची सवय नाहीत, कारण पुन्हा लोक मला विचारणार आहेत. मी 3 पिढ्यांचा वारसा घेऊन, वसंतदादांचा, आमच्या प्रकाश बापूंचा, प्रतीक पाटलांचा वारसा घेऊन मी या ठिकाणी आलोय. मला जबाबदारी आहे, मी जबाबदारी बोलणार. पण मी तुम्हाला आश्वासन देतो की तुम्ही आमचे लोक निवडून द्या, ही महापालिका काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या पक्षाच्या ताब्यात द्या. सुरक्षित तुम्हाला सगळ्यांना वाटावं असं, फिरताना सुद्धा कुत्रा आडवं येऊ नये असं, तुमच्या सगळ्यांना स्वच्छता आणि गटर काय लागते महापालिकेकडनं, काय मागतोय आपण सत्तेत.
आमचं स्वच्छता ठेवा, रस्त्यावर कुत्री नसावी. अशी अवस्था आपल्या महापालिकेची. बजाज साहेब, मला एकदा फोन आला, काय झालं, मागच्या आयुक्त माझे दोस्त झाले, त्यांचा मला फोन आला, विशाल दादा ऍक्सिडेंट झालाय, मी बायको मेवना मेवणी गुप्ता साहेब. गाडीत आहे, गुप्ता साहेब गाडीत ऍक्सिडेंट झालाय, दवाखाना कुठला सुचवा. मी लगेच फोन केला, असं असं दवाखाना, डॉक्टर माझी ओळखीचे, 2 मिनिटात तुम्ही जावा, मीही येतो. योगा मी विश्वित कदम एकत्र होतो, आम्ही दोघं गेलो दवाखान्यात. कमिशनर आयुक्त महापालिकेचा बघायला, महापालिकेच्या आयुक्ताला बघा, दवाखान्यात गेलो. अहो काय झालं ते चेहऱ्यावर काचा बिचा लागला, विचार लागलं होतं, तरी बायको भेटली, म्हणलं काय नाही, काय झालं ऍक्सिडेंट झाला, कसा झाला, काय म्हटलं आयुक्त, कुत्रा आडवा आलं. कुत्रा आयुक्ताला सोडला, दीड महिना डॉक्टर कडे घरी आयुक्त कामावर येणार, कुत्रा आडवूया. ह्या महापालिकेला कुत्री सांभाळता येईना, जाईल तिथं मागणं भुकत फिरत. आणि एवढ्या कोट्याधी रुपये वर्षाला खर्च दाखवतात. कुत्र्यांची नसबंदी केली, कुठली केली, इथून गोळा करतात, दवाखान्यात नेणं दाखवतात, जेवढी गोळा केली दुप्पट आकडा टाकायचा, त्या सगळ्यांनी नसबंदी केली, बिल काढलं, ती इथून न्यायची, फिरवून तिथं आणून सोडायची, तीच परत दिसतात. आणि दुसरा घाबर आहे आणि 4 पिल्ली काढले तर. अरे मग काय केलंय तुम्ही, कसली महापालिका राव. आम्ही मी परत त्यांना मत द्यायला लागलोय. पैसे मिळतात घ्या, माझी काही तक्रार नाही, पण आता बदल करा. ह्या सत्तेत काँग्रेसला सत्ता, विश्वजित कदम साहेबांच्या नेतृत्वाखाली ह्या वेळेला काँग्रेस निवडून आली पाहिजे. जयंत पाटील साहेबांच्या नेतृत्वाखाली यावेळी काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस निवडून आली पाहिजे. मी तुम्हाला आश्वासन देतो की ह्या लोकांच्या नेतृत्वाखाली आम्ही सगळे एक निष्ठपणे तुमच्यासाठी काम करू. तुम्ही म्हणाल की ही चांगली नगरसेवक आपल्यासाठी राबणारी दिली, चांगल्या घरातले उमेदवार, आता 4 उमेदवार 5 मिनिटात या ठिकाणी उपस्थित राहतील. या सगळ्यांना तुम्ही चांगल्या भरघोस मताने निवडून द्यावं.